साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत कांचनपुरी हाऊसिंग सोसायटी शिवतीर्थनगर कोथरूड पुणे येथील रहिवाशांना। चला तर या सोसायटी बद्दल थोडंसं जाणून घेऊयात या सोसायटीचे चेअरमन पुराणिक काका यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। आपलं नाव? मी सुनील पुराणिक, या सोसायटीचा चेअरमन आहे। गेली 10 वर्ष मी चेअरमन म्हणून काम करतोय। आमच्या इथे 38 फ्लॅट्स आहेत आणि 8 दुकानं आहेत। आणि कोणत्या प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम इथे राबवले जातात? सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या इथे चैत्रातला हळदी कुंकू आणि बोंडला हा चांगल्या प्रमाणात केला जातो। बरं, म्हणजे सगळे महिला प्रधानच? हो, महिला आणि मग पुरुष प्रधान सपोर्ट करतात म्हणजे आहेत का कुठले कार्यक्रम असे? नाही, पुरुषांचे फारसे नाही। का बरं? म्हणजे असं काही कारण आहे का की पुरुषांसाठी कार्यक्रम का या महिलाच खेळून देत नाहीत पुरुषांना? असं काही नाही। असं काय आहे? नाही, पण एकंदर खेळीमेळीचं वातावरण असतं। वातावरण। तुम्हाला सांगू आज 3:30 मध्ये ना मुद्दाम तुम्हाला पुरुषांना सुद्धा खेळाची संधी दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही आज महिलांना दाखवून द्या की आम्ही सुद्धा चांगलं खेळू शकतो। आपले सगळे स्पर्धक खेळण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्या अगोदर वाटूया टोकन्स। टोकन्स सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपले पहिले 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्याची। आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर छोटा मित्र आहे संस्कार। संस्कार, मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन। 1 2 3। संस्कारने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 18। अभिनंदन। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या कांचनपुरी सोसायटीमध्ये नेहमी महिला कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, पण आज आपल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये तिन्ही पुरुष मंडळी सहभागी झालेले आहेत। चला यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव धवल केदार। धवल, काय करतोस तू? मी हॉट एअर बलून पायलट आहे। बलून पायलट? हो। म्हणजे काय? मोठे जे फुगे असतात ज्याच्यात माणसं बसतात ते बर. उडवतो। बर, त्याच्यामध्येच मग काय तुझं शिक्षण त्याच्या संदर्भातच होतं? नाही, माझं MSc झालंय। हां। पण ते MSc स्पेस सायन्स होतं। हां। आणि मग त्याच्यानंतर मग मी ॲडव्हेंचरची आवड होती म्हणून मग ॲडव्हेंचर याच्यात आलो। बर, मग घरी कोण कोण असतं? घरी आई बाबा असतात। हां। आणि बहीण मुंबईला असते। मग तुझं लग्न झालं आता? नाही, अजून नाही। मग आता काय बघतोस मुलगी? नाही, अजून 2 वर्ष तरी नाही। मग ते काय हवाई परीक्षण करतोस असं? हो हो, वरतून बघत असतो सगळ्यांना। हां, मग ते काय कसं वाटतं रे ते बलून मध्ये जातं त्यावेळेस? नॉर्मली जसं आम्ही जयपूरला उडतो तर तिथे जेवढे काही किल्ले वगैरे आहेत सगळ्यांनी खालूनच बघितले असतात। हां। तर आम्ही त्यांना फर्स्ट टाइम सगळ्या लोकांना दाखवतो वरतून, म्हणजे एक वेगळाच व्ह्यू मिळतो। खालून तर सगळ्यांनीच बघितलं असतं, तर खूपच सुंदर दिसतात, प्राणी दिसतात, जंगलांवरनं उडतो, तर खूपच वेगळा फील येतो आणि एक वेगळंच दृश्य असतो वरतून बघताना। अरे वा, पुराणिक काका, म्हणजे बिल्डिंगचे सेनापती तुम्ही आणि आज इथे खेळायला पण आलात बरोबर, कसं काय? तुम्ही योग आणला? पण नशीब तुम्ही बलवत तर मानता? हो, नक्की। तुम्ही मगाशी म्हटलं होतं की महिलांसाठी सारखे कार्यक्रम असतात, पुरुषांसाठी कार्यक्रमच नसतात, मग आता झी मराठीने अरेंज केला। झी मराठीने अरेंज केला त्यामुळे संधी मिळाली तुम्हाला बरोबर। नक्की। तुम्ही काय करता काका? मी टाटा जी लाईफ इन्शुरन्सचं काम करतो, ॲज अ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून। हां, पण मग आता घरी कोण कोण असतं? घरी मी आणि मिसेस दोघं असतो। पुण्यामध्ये मी हल्ली बघतोय ना, म्हणजे आता नुकताच जागतिक पर्यावरण दिन पण झाला 5 जूनला। आता मी बघतोय की पुण्यामध्ये पोल्युशन खूप वाढलेलं आहे, त्याचा तुम्हाला कितपत त्रास होतो? तो त्रास सगळ्यांनाच होतो। पण मग तो पाण्याच्या संदर्भात पण जाणवतो का तुम्हाला? पाण्याच्याही संदर्भात आहे। पुण्यामधल्या सगळ्या रसिकांनी, नव्हे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या सगळ्या रसिकांनी प्रदूषण कसं कमी करता येईल याच्याकडे भर दिला पाहिजे। नमस्कार। आपलं नाव? सुधीर आपटे। आपटे काका, आपण काय करता? मी बँक ऑफ इंडियामध्ये होतो, मागच्या वर्षीच रिटायर झालो। बरं, मग आता रिटायरमेंटचं आयुष्य मजेत चाललंय। घरी कोण कोण असतं? घरी मिसेस, मुलगा। हां। मुलीचं 5 वर्षापूर्वी लग्न झालं। हां, मग नातू वगैरे? नातू आहे। संस्कार। संस्कार, मग त्याच्यावर काय संस्कार करता तुम्ही? चांगलं वागावं अशी त्याची इच्छा। त्याची इच्छा? आमची इच्छा। म्हणजे तुमची इच्छा। आपटे काका, तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा। आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडमध्ये आम्ही तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहोत आणि तुम्हाला देणार आहोत 4 आकडे। या 4 आकड्यांपैकी 3 आकड्यांमध्ये या वस्तूची किंमत दडलेली आहे। जो अचूक आकडे जुळवेल त्याला मिळेल ती वस्तू गिफ्ट म्हणून आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला। पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे। ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल। चला तर मग आजमावूयात नशिबाचे फासे।
सर्वात पहिल्यांदा फासा टाकतोय धवल. धवलला मिळाले 6 अंक. अभिनंदन. पुराणिक काका. पुराणिक काकांना मिळाले 4 अंक. आणि आपटे काका. आणि आपटे काकांना मिळाले 5 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल धवल, त्यानंतर आपटे काका आणि सर्वात शेवटी बोली लावतील आपले पुराणिक काका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर कॅरियर. या वॉटर कॅरियर मध्ये तुम्ही 14 लिटर पाणी साठवून ठेवू शकता आणि प्रवासात घेऊन सुद्धा जाऊ शकता. याला लीक प्रूफ टॅप आणि एअरटाईट झाकण असल्यामुळे यातील पाण्याचं तापमान कायम राहते. या वॉटर कॅरियरची सर्वात पहिल्यांदा किंमत जुळवणार आहे धवल. धवल, हे तुझे 4 आकडे. 3 अंकी किंमत तुला जुळवायची. 14 लिटरचा वॉटर कॅरियर. 785 रुपये. फिक्स आहे? फिक्स आहे, एकदम फिक्स. एकदम फिक्स. आणि किंमत जास्त असेल तर? नाही, एवढीच आहे. एवढीच आहे. ठाम आहे या मतावर? हो. लिहून टाकायची ही किंमत? अगदी. चला तर मग लिहूया. आपटे काका, आता तुम्ही याची किंमत ठरवा. 874. हो नक्की? हो. पाठीमागे काय वाटतंय? बरोबर आहे. इकडे सगळेच बरोबर म्हणतात. परफेक्ट किंमत सांगताय तुम्ही. नक्की? व्यवहारात चालू असताना मधनं घेणं खरेदी हा, देणं घेणं त्यामुळे चालू असतं. माहिती असतं. आणि त्यात परत बँकेतले तुम्ही. म्हणजे तेवढ्या किमतीतच बसवायचं. बरोबर. ते सगळ्यांना कर्ज वाटून वाटून सगळ्या किमती पाठ झाल्या असणार. किंमत ही फिक्स करायची? फिक्स करायची. लिहायची? हो. चला तर मग लिहून टाकूया. पुराणिक काका, तुम्ही किंमत सांगा. 854 रुपये. 854. नक्की? नक्की. ठाम आहे या मतावर? थांब अगदी. जर किंमत जास्त असेल तर? नाही, मी एवढ्यालाच घेईन. एवढ्यालाच घेणार? तुम्ही किती पण सांगा किंमत, मी एवढ्यालाच घेणार. पुणेकर दे, एवढ्याच किमतीला घेणार. बरोबर? अगदी नक्की. या किमतीवर ठाम आहे? अगदी. लिहायची ही किंमत? लिहून टाकूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर कॅरियरची किंमत सांगितलेली आहे. धवलनी सांगितलेली किंमत आहे 785 रुपये. त्यानंतर आपटे काकांनी सांगितलेली किंमत आहे 874 रुपये. तर पुराणिक काकांनी सांगितलेली किंमत आहे 854 रुपये. पाहूयात या वॉटर कॅरियरची खरी किंमत किती येते. आणि या वॉटर कॅरियरची खरी किंमत आहे 847 रुपये. याच्या जवळ पोहोचलेले आहेत पुराणिक काका, त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन काका. अभिनंदन काका. थँक्यू. सोसायटीचे सेनापती आहात तुम्ही आणि आज राऊंड पण जिंकलात. कसं वाटतंय? छान वाटतंय. मग आता याच्यात पाणी भरून कुठे जाणार पहिल्यांदा? गावाला जाताना घेऊन जाईल. जाताना घेऊन जाणार गावाला, म्हणजे पुण्याचं पाणी तिकडे कोकणात वाटेत पिण्यासाठी. वाटेत पिण्यासाठी. मग कोकणात येणार नाही पुण्याचं पाणी? जाईल की. जाईल, पण मग पुण्याचं पाणी त्यांना लागेल ना, म्हणजे तिकडे पुणेकर होतील ते पण. असं होणार नाही. नाही होणार. ते अगदी आपल्या कोकणातले साधी भोळी माणसंच राहणार. नक्की. तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण सुपर मार्केट राऊंडकडे वळणार आहोत, पण त्या अगोदर आजचा प्रश्न. आजचा तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की भाज्यांमधला 10 तोंडाचा रावण कोण हे तुम्हाला सांगायचंय. पण याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर आत्ता सांगू नका. आपण सरते शेवटी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत आणि त्याला देणार आहोत आकर्षक भेटवस्तू. तुम्हाला माहिती आहे, या सोसायटीमधल्या महिला फार उत्साही आहेत आणि या किती उत्साही आहेत हे जाणून घेऊ इथल्याच एका महिला सदस्याकडून. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी सौ अपर्णा योगेश सुरनीस. हा, या सोसायटीमध्ये खूप महिला उत्साही असं पुराणिक हो, काकांनी सांगितलं. हो, म्हणजे बरोबर. उत्साही म्हणजे नक्की काय? उत्साही म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे, काही असू दे, लगेच पहिल्या महिलाच पुढे जातात. बर. कुठलाही, मग ते चैत्र गौरीचं हळदी कुंकू असू दे, गणपती गौरीचं हळदी कुंकू या शिंदे काकूंकडे खूप सुंदर असतं. बर. गुलाबाई भोंडला असू दे, खूप सुंदर असतं. त्यात मी व्हायोलिन विशारद आहे, त्यामुळे माझा एखादा व्हायोलिनचा प्रोग्राम पण होतो. नंतर भरपूर आम्ही संगीत खुर्चीसारखे किंवा दांडियासारखे खेळ इथे नवरात्रात अरेंज करतो. पण मग ते पुरुषांना तुम्ही सामावून घेत नाही? घेतो ना. कशासाठी? बॅकिंग पुरुषांचंच असतं. म्हणजे मॅनेजमेंट सगळे ते हो, सांभाळतात. management ते आणि आता सांभाळतात. पहिला राऊंड तिन्ही पुरुष मंडळी खेळलेत. जिंकले, आता हो. सुपर मार्केट राऊंड कोण खेळणार? बायकांनीच खेळला पाहिजे. बायकांनीच खेळला बायकांनाच पाहिजे. कळतं. बरोबर. मार्केट राऊंड मध्ये बायकाच पाहिजेत आणि पुण्यातल्या बायका आहेत, त्यामुळे त्या सुपर मार्केट राऊंड मध्ये अचूक खरेदी करणार. पण यासाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे मधुरा. मधुरा,
मला यातली 3 टोकन्स काढून दे. मिक्स. 1 2 3. मधुराने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 10. अभिनंदन. पहिला पुरुष झालेला आहे. या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 12. अभिनंदन. दुसरा पुरुष झालेला आहे. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14. अभिनंदन. आपल्या पहिल्या राऊंड मध्ये सुद्धा खेळले होते 3 पुरुष आणि आता दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा खेळणार आहेत पुन्हा 3 पुरुष. मला वाटतं आज 3:30 मध्ये ना जागतिक पुरुष दिन आहे. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या दुसऱ्या राऊंडला, सुपर मार्केट राऊंडला. चला तर मग सुपर मार्केट खेळणाऱ्या आपल्या 3 मावळ्यांशी गप्पा मारूयात. नमस्कार, आपलं नाव? सुनील चव्हाण. सुनील दादा, आपण काय करता? मी डॉक्टर शिंदेंची जॉब करतो. बर, मला सांगा की घरी कोण कोण असतं? घरी मिसेस आणि मी 2 मुलं. 2 मुलं. मग खरेदी कोण करतं घरी? खरेदी मीच करतो. बरं, मग पुण्यात कुठे जाता खरेदीला? पुण्यात तिथंच जातो, कोथरूडमध्ये. कोथरूडमध्येच खरेदी करता. मग काय कसं वाटतं तुम्हाला खरेदी करताना, की असं बार्गनिंग वगैरे करता का? नाही, जास्त हे नाही काय, काय जे जे असेल ते किचकिच करत नाही का? नाही करत. अहो काय पण करावी लागते ते, एवढे भाव वाढलेत म्हणल्यावर. नाही ना, करतच नाही. मग वहिनी कधी आल्या तर करतात का असं? वहिनी येतच नाही शक्यतो. वहिनी येत नाहीत का? तुम्ही घेऊन जात नाही, मला काही कळतच नाही नक्की काय प्रॉब्लेम काय. येतच नाही. ते येतच नाहीत, मग तुम्ही नेत पण नाही त्यांना. नाही. पण मग आता इथे तुम्हाला खरेदीचा अनुभव काय तगडा आहे. हो, मग इथं जिंकाल तुम्ही हा राऊंड नक्की? विश्वास आहे ना? विश्वास. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आपलं नाव? प्रकाश पीडीआर. पीडीआर काका, आपण काय करता? मी बँकेत ब्रांच मॅनेजर आहे. ब्रांच मॅनेजर आहात. बर, मग तुमचे खरेदीचे व्यवहार जोरात चालत असतील. खरेदीचं घरातच मिसेस पाहतात सगळं. मिसेस बघता आणि बँकेतही तुमच्याकडे. बरं, पण मग घरात आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुमच्याशी संबंध ठेवावा लागत असेल ना, की बाबा आज एवढी खरेदी करायची, हे करायचं ते करायचंय. मग अशा वेळेस तुम्ही काय पैसे लगेच देता? प्लॅनिंग प्रमाणे खर्च करत असते. हा. ते पूर्ण अधिकार तिलाच दिलेले आहेत. पण मग खरेदीला कधी जाता बरोबर? बाकी हे वस्तू खरेदीच्या बाबतीत सहसा निर्णय तीच घेते. हा, फक्त कंपनी देतो मी बरोबर. कंपनी म्हणजे काय करावं लागतं नक्की? म्हणजे बरोबर म्हणजे काय? पुढे काही वस्तू खरेदीची काही म्हणजे आवड निवड याप्रमाणे जी काही ऑप्शन हे मत द्यायचं असेल हा, किंवा सिलेक्शन करायचं असेल तर मी मत देतो. बरं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, तुझं नाव? भाग्येश पीडीआर. भाग्येश पीडीआर. यार काय लावलंय, पिडताय का यार मला? पीडीआर पीडीआर. तुम्ही दोघे जण वडील आहेत माझे. वडील? वडील आणि चिरंजीव. मग तू किती करतोस खरेदी? मी आता जसं जमेल तसं. जमेल जेवढे तसं. पैसे तेवढे, हातात पैसे जेवढे तेवढी खरेदी. मला सांग, अशा प्रकारची किराणा मालाची खरेदी कधी केली आहेस? नाही. नाही, अजून नाही केलेलीस. लग्न झालंय? नाही. नाही. अरे मग आता शिकून घेतली पाहिजे तुला खरेदी. आता वेळ आलेली आहे ना लग्नाची, म्हणून म्हणतोय मी. चल, तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. या राऊंड विषयी थोडंसं जाणून घेऊयात. आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे आणि तीही मी सांगेल या किमती एवढी खरेदी करायची. जो या किमतीच्या जवळपास पोहोचेल त्यानं खरेदी केलेले सगळं साहित्य त्याला फ्रीमध्ये मिळणार आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, ही संपूर्ण खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये जी खरेदी करायची आहे त्याचं लिमिट आहे 1005 रुपये आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर 1005 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे. नीट विचार करून खरेदी करा. तुमच्याकडे 30 सेकंद आहेत अजून. जर जास्त खरेदी झाली असं वाटत असेल तर कमी करू शकता, कमी आहे असं वाटत असेल तर जास्त खरेदी करू शकता अजून. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. आपल्या तिन्ही मावळ्यांच्या खरेदीचा खलिता माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते.
सुनील दादांनी केलेली खरेदी आहे 761 रुपयांची. त्यानंतर पीडीआर काकांनी केलेली खरेदी आहे 846 रुपयांची आणि भाग्येशनी केलेली खरेदी आहे 1143 रुपयांची. त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन भाग्येश. 1005 या किमतीजवळ तू पोहोचलायस. अभिनंदन. अभिनंदन भाग्येश. तू जिंकलास आता सुपर मार्केट राऊंड आणि आज वडिलांना हरवलंस. मग कसं वाटतंय? चांगलं वाटतं. बघा, चांगलं वाटतंय वडिलांना हरवलंस म्हणून. घरी पण भांडणात हरवतोस? जमेल तसं माहिती. जमेल तसं पण हरवतोस. बर, तुला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या अंदाजे कितीचे विनर पुराणिक काका आणि सुपर मार्केट राऊंडचा विजेता भाग्येश हे दोघंही खेळत आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सर्वात महत्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की त्यांना चमचा लिंबू स्पर्धा खेळायची आहे. पण अट अशी आहे की चमचा तोंडामध्ये पकडायचा, त्याच्यावर लिंबू ठेवायचं आणि चालत जाऊन समोर असणाऱ्या प्लेट्समध्ये लिंबू ठेवायचं. पण हे लिंबू ठेवताना तुम्ही हाताचा वापर करू शकत नाहीत. एकदा लिंबू त्याच्यामध्ये ठेवलं की परत येताना लंगडी घालत तुम्हाला इथं यायचंय आणि पुन्हा लिंबू त्याच्यामध्ये जाऊन टाकायचंय. समजा लिंबू जर मध्येच पडलं तर परत येताना त्यांना लंगडी घालतच परत यायचंय. बघूयात कोण जिंकताय हा राऊंड. दोघेही तयार? सगळेजण तयार? 3.5 गो. कम ऑन, चीअर अप करा. लंगडी 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 लंगडी. 3.5. निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक लिंबू जमा केलेत भाग्येशने, त्यामुळे त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? खरंच चावी निवडणं ना खूप अवघड असतं. भाग्येश, कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल नक्की? हो. का बरं? आवडतो रंग तो. कुणाला? मला. ते बायकोला नाही ना आवडत? आवडतो. तिला पण लाल रंगाचा आवडतो. तुम्हाला काय वाटतं इकडे? लाल. इकडे बघ, कन्फ्युजन आहे खूप. तुला काय वाटतंय? लाल. लाल. आणि खजिना जर नाही मिळाला तर? काय आता काय करणार? नाही मिळालं तर नाही मिळाला. ठाम आहे या मतावर? ही चावी निवडणार? निवड मग. भाग्येशने निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे पुराणिक काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत पुराणिक काका. त्यांना मिळाली मोहरी. अभिनंदन काका. थँक्यू. मला सांगा, आता तुम्ही हारलाय हा राऊंड, तुम्हाला मोहरी मिळाली, घरी गेल्यावर काकूंकडनं फोडणी पडणार? हो, पडणार. कुठली? मोहरीचीच? तडका मारके. तडका मारके. मग मला सांगा, त्या चिडणार थोड्या नाही नाही, का? मग काय रागावतील वगैरे असं? काही नाही रागवत. काहीच नाही. पण समजा चिडले तर? नाही चिडणार ते. नाही चिडणारच नाही. नाही. पण मग पहिले वस्तू तुम्ही त्यांना देणार ना? हो, देणार की. त्यांच्याकडे सुपूर्द हो, करणार. yes, नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे आपला भाग्येश. त्याला मिळालाय कूलर. अभिनंदन. थँक्यू. काय मग आता या कूलरची गारगार हवा पहिल्यांदा कोण खाणार? मीच. तूच. मला कळलंय की तुझी आता सासूरवाडी तिकडे उन्हाळ्यात असते, तिकडे अहमदनगरला खूप उन्हाळा असतो, मग तिला देणारच काय? नाही, इकडेच राहील ना घरी ते. इकडेच? मग तिकडे सासूरवाडीतल्यांना गार हवा नाही? नाही. नाही, तुझी तूच खाणार. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या वैवाहिक आयुष्यासाठी सुद्धा खूप मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण येणार आहोत आपल्या प्रश्नाकडे. मी सुरुवातीला प्रश्न असा विचारला होता की भाज्यांमध्ये 10 तोंडाचा रावण कोण? आणि याचं उत्तर आता सांगण्याची वेळ आलेली आहे. कोणाला येतंय? अरे वा, इतक्या सगळ्या नाही येतंय. तुम्ही या. तुमचं नाव? बेबीताई शिंदे. शिंदे काकू, सांगा याचं उत्तर. तांबडा भोपळा. नाही. कांदा पात. फ्लॉवर. केळी फूल. कारलं. बटाटा. लसूण. कडवंची. कांदा. फणस. कोबी. मेथीची भाजी. नाही. दोडका. दोडका. अभिनंदन. पुढे या, पुढे या, पुढे या. तुमचं नाव?
गीता नारायण लांघे. तुम्हाला मिळालेलं हे भेट वस्तू. मावशींनी उत्तर सांगितलं होतं दोडका. दोडक्याला असतात शिरा आणि शीर म्हणजे डोकं, त्यामुळे तो ठरतो भाज्यांमधला रावण. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका साडेमाडे 3.